नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में शिवसेना की भव्य जनसभा, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति ने बढ़ाया उत्साह। अंबरनाथ में आज शिवसेना की भव्य जनसभा का आयोजन किया गया, जिसमें महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे जी ने विशेष रूप से उपस्थित होकर सभा को संबोधित किया और कार्यकर्ताओं व नागरिकों में जोश का संचार किया। सभा में नगराध्यक्ष पद की अधिकृत उम्मीदवार मनीषा अरविंद वालीकर सहित शिवसेना के वरिष्ठ नेता और पदाधिकारी भी उपस्थित थे। भव्य शिवसेना नेतृत्व, प्रमुख पदाधिकारी और उम्मीदवारों की तस्वीरें स्पष्ट रूप से दिखाई दी, जिससे जन समर्थन और प्रचार शक्ति का प्रभाव दिखाई दिया। सभा का उद्देश्य केवल नगराध्यक्ष और अन्य उम्मीदवारों के लिए समर्थन जुटाना नहीं था, बल्कि शिवसेना के विकास कार्यों, योजनाओं और आगामी प्राथमिकताओं को जनता के सामने प्रस्तुत करना भी था। पहली सभा शाम अंबरनाथ पश्चिम के गांव देवी चौक पर आयोजित हुई, जबकि दूसरी सभा शाम अंबरनाथ पूर्व छत्रपति शिवाजी नगर स्थित शिवसेना शाखा के पास संपन्न हुई। दोनों ही स्थानों पर कार्यकर्ताओं और नागरिकों की भारी भीड़ ने पूरे अंबरनाथ के नारों और स्वागत समारोह की गूंज से भर दिया। सभा में शिवसेना जिला प्रमुख श्री गोपाल लांडगे, शहर प्रमुख अरविंद शिवलिंग वालीकर, अंबरनाथ विधानसभा के विधायक डॉक्टर बालाजी किनीकर, राजेंद्र वालीकर, भूषण वालीकर, निखिल वालीकर और वालीकर गढ़ के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। इस शक्ति प्रदर्शन कर कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाया गया। सभा में यह भी उल्लेखनीय रहा कि अंबरनाथ मुस्लिम जमात के अध्यक्ष सलीम चौधरी ने शिवसेना शिंदे गुट में प्रवेश कर समर्थन जताया। नेताओं ने जोर देकर कहा कि नगराध्यक्ष पद की अधिकृत उम्मीदवार मनीषा अरविंद वालीकर और सभी उम्मीदवारों को भारी बहुमत से विजयी बनाना आवश्यक है, ताकि क्षेत्र में विकास और जनता के कल्याण के लिए योजनाओं को गति दी जा सके। मंच की भव्यता, नेताओं के जोशीले भाषण, कार्यकर्ताओं की उत्साही भागीदारी और नागरिकों का उमड़ा जन समर्थन इस सभा को अंबरनाथ की चुनावी रणनीति में ऐतिहासिक घटना बना गया। यह स्पष्ट संदेश दे गया कि आगामी नगर परिषद चुनाव में शिवसेना के प्रति जन समर्थन मजबूत है और ये चुनावी माहौल को निर्णायक रूप से प्रभावित कर सकता है। परंतु गुलाबराव करंजुले पाटील झाले, कुठली पाटीलकी केली? अंबरनाथ मध्ये कुठलीही पाटीलकी चालत नाही। तुम्हाला माहिती आहे ना कोणाची चालते? काल परवाच मी सांगितलं, कोण अण्णा हे विचारणारे इथे आले होते, त्यांना आम्ही दाखवून दिलं, हे बघा हे अण्णा, हे अंबरनाथची शिवसेना ज्यांच्या सतत पाठीशी राहिली, सुखा दुःखात पाठीशी राहिली, ते अण्णा ज्या माता भगिनींना गेले 39 वर्ष या भवानी चौकामध्ये नवरात्र उत्सवामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहतो, तो अण्णा ज्या माता भगिनींच्या केसालाही धक्का लागू नये याच्यासाठी प्रयत्न करतो, तो अण्णा, त्याची विचारणा झाली। आणि गुलाब करंजुले, तुम्हाला आमच्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला त्यांनी प्रामाणिक असतो, तुम्ही कोणत्या पक्षामध्ये प्रामाणिक राहिलात? अहो किती पक्ष फिरलात, किती पक्षामध्ये जाऊन आलात? त्या शिवसेनेने सुद्धा मी नगराध्यक्ष असताना माझं नगराध्यक्ष पद सोडून त्यांना नगराध्यक्ष केलं। हे स्वतः शिंदे साहेब त्यांना घेऊन फिरले त्यांना नगराध्यक्ष करण्यासाठी। ज्या माणसाचा मुलगा त्यांच्या घरापाशी निवडून आणता येत नाही त्या व्यक्तीला नगराध्यक्ष केला ज्या शिवसेनेने, त्या शिवसेनेच्या विरोधात तुम्ही आज बोलताय। तुम्ही किती प्रामाणिक आहात? जो प्रामाणिक असतो तो शिवसैनिक असतो, जो शिवसेनेच्या पाठीशी उभा असतो। मी अंबरनाथ मध्ये अनेकांच्या ऑफर आल्या, अनेक वेळा मला बोलवलं, परंतु कुठेही न जाता मी म्हणलं मरेल तर शिवसेना ही 4 अक्षर घेऊन मरेल।
मला संपवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले नव्हे तर सगळे प्रयत्न करून झाले. काल परवाच माझी एक मुलाखत तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल की त्या वेगवेगळ्या पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथच्या माझ्या लाडक्या बहिणी, सगळ्या लाडक्या बहिणी दिसतात, पण मेजॉरिटी लाडक्या बहिणींची आहे. कारण नगराध्यक्ष पदासाठी पण तुमची लाडकी बहीणच उभी आहे आणि म्हणून तुम्ही ठरवलेलं आहे की लाडक्या बहिणीला नगराध्यक्ष बनवायचं म्हणजे. त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद देतो. गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी मोठं असं नाट्यगृहाचं आपण उद्घाटन केलं. मी आपल्याला एवढंच सांगतो की नाट्यगृह अतिशय सुंदर झालं आणि एवढं चांगलं नाट्यगृह. आता अंबरनाथ, पूर्वीचं अंबरनाथ पाहिलं आपण, खड्डे होते, त्यानं पिण्याला पाणी नव्हतं. तिकडे शिव मंदिराकडे जाताना नाक दाबल्याशिवाय जाता येत नव्हतं. आज बघा अंबरनाथ बदलतंय. हे सगळे रस्त्याला कॉन्क्रीटचे झाले, काय बाकी नाही ना. 95% 100 आणि काय ना पंचायत निधी नगर विकास खात्यामधून देऊन टाकू. कारण या ठिकाणी आपले उमेदवार किती आहेत टोटल? 59. एक नगराध्यक्ष आपल्या मनीषाताई वाळेकर आणि 59 नगरसेवक, टोटल 60 लोकांची टीम आहे. 60 लोकांची मोठी टीम ही अंबरनाथवर विजयाचा भगवा फडकावून नगर परिषदेमध्ये वाजत गाजत पाठवायची आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय. माझ्या लाडक्या बहिणींना खास करून मी राज्यभर फिरतोय, पण सगळ्या सभांमध्ये लाडक्या बहिणींची उपस्थिती एवढी मोठी आहे की मला आनंद होतो. काल मी सांगली विटामध्ये होतो, रात्री 10 वाजले होते, पण एकही लाडकी बहीण जागची हल्ली नाही. थंडीचं वातावरण होतं. लाडक्या भावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याच्या बदल्यात मी ओवाळणी दिली. परंतु भावाला देखील आशीर्वाद देण्याचं काम तुम्ही केलं. विधानसभेमध्ये आतापर्यंत इतिहासामध्ये कधी एवढ्या जागा नव्हत्या, तेवढ्या आल्या. 232 ते 80 जागा लढवून 60 आमदार तुम्ही निवडून दिले, इतिहास घडवला. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय. मी गरिबी काय त्याची जाण मला आहे. माझी आई पत्नी कशी महिन्याचं घर चालवायची, काटकसर करायची मी पाहिलंय. आणि ज्या दिवशी मी मुख्यमंत्री झालो त्या दिवशी मी निर्णय घेतला की या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी निर्णय घ्यायचा. आणि मग त्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. कोणी माईक लावला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. हा तुमच्या भावाचा शब्द आणि हा एकदा शब्द देतो तो शब्द पूर्ण करतो. मैं एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं कुछ भी नहीं सुनता. शब्द दिला की माघार नाही. आणि एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ मध्ये वाळेकर आहेत, तिनीकर आहेत, मनीषाताई आहेत, सुनील आहेत, सगळे लोकांनी मिळून खासदार श्रीकांत शिंदे इकडे लक्ष देतात. त्यामुळे मला आता चिंता कमी झाली आहे. बरोबर, भरपूर कामं केली आहे. शिव मंदिर, हा अरे मी तर देण्याचं काम केलंय, पण तुम्ही ते राबवण्याचं काम केलंय ना. 2022 ला असंच ऑपरेशन केलं. या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींच्या लाडक्या लोक
आणि आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लिहित होतो. आता आईचं पण नाव लिहायचा निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये घेतला. याचा अभिमान आहे, मला आनंद आहे. आणि या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर 1 आहे. सगळ्या क्षेत्रात नंबर 1 आपल्या दारी. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. सरकार आम्ही लोकांच्या दारात नेलं. शासन आपल्या दारी. काय लाभार्थी पहिले नव्हते, लाभ नव्हते, योजना नव्हत्या. कटकट नको, चक्रा नको म्हणून सोडून द्यायचे योजना. या एकनाथ शिंदेच्या त्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत आम्ही शासन लोकांच्या दारी नेलं. 4 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. 4 कोटी. मुलगी आली, मुस्लिम मुलगी स्टेजवर, तिच्या हातात एवढं छोटं बाळ होतं. मी बोला काय झालं, काय अडचण आहे? तर बोले इसका नाम दुआ है. बोला क्या हुआ, कुछ काम है क्या? मैं बोलो तर म्हणते तुम्ही मुख्यमंत्री असताना, आप मुख्यमंत्री, तेव्हा मुख्यमंत्रीच होतो मी, कोल्हापूरला शासन आपल्या दारी झाला. मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 करोड़ रुपए दिए. ये मेरी बच्ची का ऑपरेशन हो गया, इसकी जान बच गई, इसलिए इसका नाम मैंने दुआ रख दिया. माझ्या बहिणी इकडे समोर बसल्यात म्हणून मी सांगतोय. इकडे पण आहे, सभी लोगों सुन लो. ये अभी 2 तारीख को ऐसा नहीं करने का, ऐसा बटन दबाने का है. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.